डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्याचे अध्यक्ष श्रीमान अर्जुनभाई पाटील. त्यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने ते गोव्यावरून या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे आपण वेलकम करू. आणि आता थेट जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतात. पूर्वार्धामध्ये आपण पाहणार आहोत बॉलिंग टाकवरती टीम खिडकालीच्या वतीनं पहिले षटक. प्रल्हाद पवार हा गोलंदाज आपण पाहतो, षटक क्रमांक पहिला. आणि आता स्ट्राईक इनला बॅट्समन नितीन पाटील आणि नॉन स्ट्राईक इनला उमेश पाटील. चला मॅच लगेच चालू करा, स्टार्ट करा, कारण खिडकाली संघाला सुद्धा विनंती राहील. अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत अच्छा नाईट फॉर्मॅट मध्ये. गोलंदाज प्रल्हाद पवार बॉलिंग टाकवरती सज्ज आहे. 4 षटकांचे मॅच सर्वांच्या भेटीला आले. 2 ऑफिशियल सज्ज आहेत. मॅच इज ऑन. स्ट्राईक इनला नितीन पाटील. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ यावेळेस ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. बिडॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. कदाचित आपण पाहिलं तर गोलंदाज प्रल्हाद पवार यांना सुद्धा ट्राय करायला हवं होतं या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर या झेलसाठी, कारण क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट वरून बिडॉनला आलेत. चांगला प्रयत्न त्यांचा होता, परंतु थोडेसे दूर राहिले. चेंडू निर्जळ स्तरावरती लँड झाला आणि त्या ठिकाणी 1 धाव मिळाली आहे. एका या धावेने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलेलं आहे. चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कल्याण डोंबिवली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान व जय बोले म्हात्रेपाडा आयोजित स्वर्गीय गोटीराम कुंडलिक म्हात्रे स्मृती चषक तुम्ही पाहतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंड आहेत या वाहिनीच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आली आहे. चला प्रल्हाद पवार षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. ओ फुल टॉस बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करण्यात आले आणि फेक सुरेख पाहायला मिळाले. 2 धावा आलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 अंकावरती पोहोचली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पाब आपले. दर्जेदार गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये प्रल्हाद पवार यांनी केली आणि आता सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम ते करतायत. कॉट बिहाइंड. या ठिकाणी असं वाटलं होतं की स्ट्रॉंग अपील करण्यात आली आणि डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 2 धावा आणि डॉट बॉल. क्वाड बिहाइंडची अपील होती. अगदी आपण पाहतोय स्ट्रॉंग अपील होती. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी असंच म्हणावं लागेल. पहिले षटक. गोलंदाज प्रल्हाद पवार. हो यावेळेस फुल टॉस. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतोय आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला बॉल चालला आणि आता इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने आपण पाहतो ज्या क्षेत्रामध्ये चेंडू जेव्हा एक्झिक्यूट केला जातो तेव्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सलग आता 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले त्याच दिशेने लॉंग ऑफला, जिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 5. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओ लाईन चांगली आहे. चांगला चेंडू
या ठिकाणी प्रल्हाद पवार यांच्या वतीने टाकण्यात आलेला आहे. एक तेरी और एक मेरी अशी धाबत संख्या फलकावरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आहे कारण एक पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डबल, डॉट, डबल आणि डॉट. या षटकाचं विवरण विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. शेवटचा बॉल. बॅटची कडा या ठिकाणी आपण पाहतो मागे झेल ड्रॉप करण्यात आली आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिल्या संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 6 धावा. प्रल्हाद पवारचं अप्रतिम षटक राहिलेलं आहे आणि 5 धावा आहेत, माफ करा, कारण डॉट बॉल आलाय शेवटचा सुद्धा. नेक्स्ट मॅच पिसवली 40+ आणि अंतारली 40+ या दोन टीमने सज्ज राहायचे. पिसवली आणि अंतारली दोन्ही टीमला विनंती राहील की चालू सामन्याच्या मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन गोलंदाज आपण पाहतोय शक्ती पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. षटक क्रमांक 2 मध्ये धावा पहिल्या षटकामध्ये आल्या केवळ 5. शक्ती पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती आणि आता गोलंदाज आपण पाहतो. चला जास्त वेळ घेते टीम खिडकाळी. संघाला विनंती राहील आपण लगेच क्षेत्ररक्षण लाभायचे. बिखुरलेल्या अवस्थेमध्ये आपलं क्षेत्ररक्षण करायचंय. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत कारण अजून 2 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. ओ लेट कटचा फटका, स्क्वायर कट, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धाबा 4. बॅटिंग करत असताना टीम हेड चौकार आला आणि या चौकाराने संघाची धाबत संख्या फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 9 या अंकावरती पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद पवार याने. प्रल्हाद पवारची पॉवर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये शक्ती पाटीलचं सुद्धा या ठिकाणी चांगलं षटक राहील कारण पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न ते सुद्धा करतील. डॉट बॉल आलाय बॅट आणि पाडच्या मधोमध. हा चेंडू भन्नाट वेगाने अष्टीरक्षकाकडे चाललाय. पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये चांगला खेळ करावा लागेल टीम हेडूटने. याही संघाला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पुनश्च एकदा आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. अचूक लाईन लेंथ, ॲक्युरेट अँड परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतायत आणि अगदी आपण पाहतो कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतायत गोलंदाज शक्ती पाटील. हो स्विच हिट, वॉर स्ट्रोक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाने लाईनला लवकर ओळखलं, पीक केलं आणि आता बॉल चाललाय स्विच हिटच्या माध्यमातून सीमा पार षटकार. थँक्यू. आणि हेडूटने संघाला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नाही आहेत. पहिल्या बॉलवरती चौकाराला या षटकात शक्ती पाटीलच्या विरोधात. त्यानंतर त्यांनी 2 चेंडू डॉट टाकले आणि आता स्विच हिट, दुधारी अस्त्र बाहेर काढले. समोर खेळले त्यावेळेस आपण पाहतो ऑनसाइडला बॉल चालला. मिडविकेटला शतरक्षक येतात वेगाने. एक कंप्लीट झाली आहे. ॲक्युरेट फेकी. एकच धाव मिळेल आणि आता एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 16 धावा. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज शक्ती पाटीलचा. या षटकामध्ये 11 धावा
गोलंदाज शक्ती पाटीलने खर्च केल्यात. शेवटचा बॉल, स्टील 1 to go. आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज उमेश पाटील. शांत क्रिकेट उमेश पाटीलचा आपण पाहिलाय. शेवटचा बॉल पाहावं लागेल, फेस करण्याची संधी त्याला मिळाली आहे. हो, यावेळेस लाईन खराब, एम्पायर सिग्नल बाईट बॉल, आउटसाइड द लेग स्टंप. संतोष साळवी आणि सुनील भोईर असे 2 नामांकित पंच आहेत या मॅचसाठी. नामांकित क्रिकेटर सुद्धा आहेत आणि आता ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आहेत. हो, यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतात आणि आता शेवटच्या क्षणाला या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना जरूर धडकलेत आणि या 2 धावा मिळतात. चुकीची कॉलिंग, अगदी आपण पाहतो बेट असा कॉल होणं गरजेचं आहे, बेट अँड वॉच. परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर चुकीची कॉलिंग होती आणि ते झेल ड्रॉप झालाय, जमिनीवरती दान झालाय. धावा मिळतील 2. बॅटिंग करत असताना उमेश पाटील आणि टीम हेडूटने संघाला षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 2 षटकामध्ये तब्बल 19 धावा या धाव फलकावरती आहेत. 4 षटकांची माच तुम्हाला पाहायला मिळेल खेळीमेळीच्या वातावरणात. अगदी आपण अंतिम रात्रीपासून थोडेसे पुढे आहोत, कारण 12:30 होत आहेत. आणखीन 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला, षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज ज्याचा वापर केला जाईल टीम खिडकाळी संघाच्या वतीनं, कारण चांगली गोलंदाजी त्यांना सुद्धा करायची. प्रतिस्पर्धी टीमच्या धावा कशा रोखता येतील हा प्रयत्न, ही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आखण्यात आलेली आहे टीम खिडकाळी संघाच्या वतीनं. किरण ठाकूर, षटक क्रमांक 3, 19 धावा आहेत, 19 रन्स विदाउट लॉस. जमेची बाजू ही आहे की अद्यापर्यंत एकही विकेट्स गमावली नाही आहे हेडूटने संघाने. आक्रमण तर केला जाईल, कारण सुरुवातीला 2 गोलंदाज अत्यंत चांगले होते, त्यांच्या विरोधात सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु शक्ती पाटीलच्या विरोधात 14 धावा आल्या आणि प्रल्हाद पवार ज्याने मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळलं अवघ्या 5 धावांचं, ते वाखाणण्याजोगी होतं. किरण ठाकूर, चला सामना स्पीडअप करा विनंती राहील. वारंवार या सूचना तुम्हाला देण्यात येतात. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडंसं स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित संपर्क नाही आहे. 1 धाव या ठिकाणी अंकित करण्यात आली. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव वारंवार शतक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय, कारण जेव्हा रायटी बॅट्समन असतो तेव्हा ऑनसाईडला भरपूर खेळाडू आपल्याला या बाजूने पाहायला मिळतील, परंतु जेव्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन असतो तेव्हा सुद्धा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आणि फिल्डिंग सजवण्याचं काम चालू असतं. अगदी आपण पाहतोय 2 खेळाडू त्या बाजूने बाहेर काढतील, पंच दर्शवतात. लाईन दिसत नाहीये. चला, आमचे पिच क्युरेटर यांना थोडीशी विनंती राहील की आपण त्या ठिकाणी थोडीशी पक्की टाकायची आहे, कारण लाईन ऑफिशियल पंचांना दिसणं फार गरजेचं आहे. एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झाला, लाईन खराब होती की नाही, सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी या गोष्टींची तात्काळ गरज असते. सुनील भोईर सर आम्हाला माहिती देत आहेत, ते चांगले ऑफिशियल पंच आहेत, एक चांगले सिंगर सुद्धा आहेत. अनेक कला त्यांच्या अंगामध्ये अवगत आहेत आणि ते कलाकार म्हणून प्रसिद्ध सुद्धा सुनील भोईर. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो किरण ठाकूर ज्या मात्र 1 धाव आली, त्याच्या विरोधात वारंवार शतक्षणामध्ये बदल, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये या ठिकाणी सातत्याने चेंजेस करत असताना
यावेळेस ऑन साइडला फटका वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होते. एकाच टप्प्याअखेर बॉलला अडवण्यात आलेला आहे. आय थिंक सो त्या ठिकाणी प्रल्हाद पवार होते. चेंडूला गॅदर केलाय. त्यांच्या उंचीचा फायदा त्यांना मिळालाय. अगदी आपण पाहतोय अक्षरशः ते झेपावले आणि एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे मिळाली एकच धाव. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केल्यात. आता फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतात. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रल्हाद पवार हे नाव या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात राहील. दोन धाबा या षटकामध्ये अद्यापर्यंत खर्च केलेत किरण ठाकूर या गोलंदाजाने. लक्षात असू द्या, जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असेल, जेव्हा जी फिल्डिंग सेट असते ना, त्या ठिकाणी तत्काळ त्या क्षेत्ररक्षकाने जायला हवं. म्हणजे जास्त वेळ घेतला जाणार नाही आहे प्रति षटकामागे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. फ्लिकचा पॉवरफुल षटकार. बॉल सीमा पार. षटकार आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. वेगाला वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न टीम हेडूटने संघ करते. धाबत संख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने पुढे सरकतीये. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. षटकारानंतर आलेला चौकार म्हणजे या अगोदरच्या बॉलवरती ताकद आणि त्यानंतर नजाकत. बॉल सीमा पार. 4. चांगली धाबत संख्या उभारण्याचा प्रयत्न करते. 31 वरती पोहोचलाय तो या ठिकाणी हेडूटने 40+ संघ. या इनिंग मध्ये अद्याप 8 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. पाहावं लागेल चांगली धाबत संख्या बनवली जाईल का. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता किमान 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेने संघाची धाबत संख्या धावफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल किरण ठाकूरचा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसरं षटक किरण ठाकूरचं ज्यामध्ये अद्यापर्यंत 14. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संघाची धाबत संख्या 33. यावेळेस आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव बने 34 धावा आहेत. चांगली फायटिंग टोटल आता या मॅच मध्ये बनली आहे मी तर म्हणेन. कारण सुरुवातीला 33, 35, 37, 38 ही धाबत संख्या आपण फार वेळा पाहिलेली आहे. स्विच करण्याचा प्रयत्न पुढे एकदा ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. एक सिंगल आली आहे. त्या ठिकाणी प्रल्हाद पवार होते. थोडेसे फंबल पाहायला मिळालेत. 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. पाहावं लागेल. कदाचित आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी थोडस कठीण अवस्थेमध्ये घेण्यात आलं परंतु तिसरी धाव अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाने या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करण्यात आली. 3 धावा आणि या 3च्या मदतीने टीमची टोटल 36. अद्यापपर्यंत करंट रन रेट आपण पाहतो हेडूटने 40+ संघाचा प्रति षटकामागे 12.00 ची सरासरी त्याने मेंटेन केली आहे. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी रचण्याचं काम मैदानावरती नितीन पाटील आणि उमेश पाटील करतायत. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रेम पाटील ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच प्रेम पाटील. सहा बॉल 17 धावांची गरज असताना तो सामना त्याने डिफेंड केला होता. असं वाटत होतं की सुरुवातीला चौकार षटकाराला मॅच मध्ये वापसी मिळवेल परंतु त्या ठिकाणी काय जबरदस्त षटक राहिले प्रेम पाटीलचं. शेवटचं अंतिम षटक स्लॉगरचं डेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावरती 37.
37 धावा फलकावरती आहेत. 12.33च्या सरासरीने. हो, यावेळेस आपण पाहतो लेटकटचा फटका खेळायचा होता. अगदी बॅकलिफला खाली ठेवत असताना एक सिंगल आली आहे. समोर खेळलेत. फक्त सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्र त्याने घेतलेला आहे. आणि या शांत क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतो जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा या खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू आहेत. कुठेतरी विरंगुळा म्हणून अगदी आपण पाहतो सातत्याने चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून फिटनेस जपण्याचं काम हे सर्व 40+ खेळाडू करत असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये जास्तीत जास्त संघ या बेल्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यांची सुद्धा एक ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे ज्याचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आहेत. अगदी आपण पाहतोय म्हटलं जातं ना युलेसे वेल लाभी आले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी असे ग्रामीण क्रिकेट आहे. 38 धावा 38. शेवटचे 5 बॉल या डाबातील. लेफ्ट राऊंड विकेटने यावेळेस आपण पाहतोय अंगावरती झपकन आला होता. बॅटला स्पर्श करता बॉल थोडासा समोर राहिलेला आहे. इथे यष्टीरक्षक गॅदर करतात. मिळेल एक सिंगल धाव. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. प्रेम पाटील चांगली गोलंदाजी करतायत. अद्यापर्यंत 2 बॉलमध्ये त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे 39 धावा आहेत. 39. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केला जातोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक. धाबा मिळतील 6. ठोकलाय षटकार. आलेले तर आता या 6 धाब्याने टीमची टोटल 45 वरती पोहोचलेली आहे. अगदी आपण पाहतो सुरुवातीला जेव्हा डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा चालू झाली धावा पहिल्या 2 ते 3 मॅचेस सुरुवातीला फार कमी धावा संख्येच्या पाहायला मिळाल्या. परंतु त्यानंतर प्रत्येक संघाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चांगले बॅटिंग ते करतात आणि 4 षटकांमध्ये किमान 45+ जाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला उडवला बॉल मिडऑन वरून. बॉल चालला मिड विकेटला आणि इथे 2 धावा मिळत आहेत. आणखीन 2 धावा ऍड होत आहेत. टीमची टोटल 47 धावा आहेत. 45+ जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो पहिले षटक प्रल्हाद पवारचं होतं. असं वाटलं नव्हतं की इतक्या प्रचंड वेगाने धावा होतील. परंतु काय जबरदस्त खेळ राहिलाय उमेश पाटील आणि नितीन पाटीलचा. अद्यापर्यंत मैदानावरती लढतायत. जबरदस्त खेळ. चांगली पार्टनरशिप त्याने बिल्टअप केले. 49 धावा धाव फलकावरती होत आहेत. उमेश पाटील नितीन पाटीलचा खेळ जर आवडला असेल ना तर दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्या दोघांनी केलेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. एक बॉल आणि या दरम्यान हा बॉल सुद्धा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार. 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. जवळ जवळ 53 धावा 4 षटकांमध्ये बनवण्यात आल्यात आणि आता 54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय टीम हेडुटणे संघाने खिळकाळी संघासमोर.
म्हात्रेपाडा संघ सुद्धा मला असं वाटतं की मायदेशी पुन्हा एकदा परतलेला दिसतोय. हवा तसा खेळ निळजे क्रीडानगरीमध्ये झाला नाहीये. असं वाटत होतं की सुरुवातीला चांगली बॉलिंग अटॅक म्हात्रेपाडा संघाची राहिलेली आहे, परंतु त्यानंतर या धावा चेस करत असताना संघ माघारी परतला. हार्ड लक. चला, अंतारली आणि पिसवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. टीम अंतारली आणि पिसवली. चला, टीम अंतारली आणि पिसवली दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी अंतारली उपस्थित आहेत. सुनील दादा, एक मिनिट आपण टॉस करून जा. या टॉस करू आपण नेक्स्ट मॅचचा. टॉस होईल. दोन टीम मध्ये अंतारली आणि पिसवली. चाळके सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन, हेड अँड टेल, टेल ॲज इट इज. अर्थातच या ठिकाणी पिसवली टीम ऑन द टॉस. संतोष साळवी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. एक चांगले क्रिकेटर, एक बाईक त्यांनी जरूर जिंकलेली आहे 40+ स्पर्धेमध्ये. 53 धावा धावफलकावरती 54 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. आणि आता आपण जाणार आहोत लगेचच. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते टीम खेडकाळी संघाच्या वतीनं. शक्ती पाटील आणि अनिल पाटील अशी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रारंभिक जोडी मैदानावरती आहे. मागच्या इनिंग मध्ये 53 धावा सलामीला येत असताना उमेश पाटील आणि त्याच्यासाठी नितीन पाटील या जोडीने या धावा बनवल्या. चांगलं क्रिकेट ते दोघे खेळले आणि आता आपण पाहतोय तसा प्रयत्न या मॅच मध्ये शक्ती पाटील आणि अनिल पाटीलला सुद्धा करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं विश्वास पाटील. स्ट्रायकिंगला शक्ती पाटील. नॉन स्ट्रायकिंगला अनिल पाटील. सज्जत मॅच ऑन. 54 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. स्ट्रायकिंगला शक्ती पाटील. पहिला बॉल ऑन द टॉस उभे राहिलेत. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चालला डीप मध्ये अगदी दन दन करत. एकदा टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहतो हेडवुडने संघाने एक सिंगल या धावसंख्येने या डाबाला सुरुवात केली होती, परंतु आता चौकाराने सुरुवात. टी फॉर टाट जशात तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. चोख प्रत्युत्तर टीम खिडकाली संघ देते. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड. शक्ती पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय. कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद.
धक्का क्रमांक पहिला टीम खिडकाली संघाला फलंदाज बाद. आणि त्यानंतर विकेट लगेचच संपादित केली गोलंदाज विश्वास पाटीलने. म्हणूनच की काय टीम हेडवुडने संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. चौकार आला त्यानंतर विकेट आली. धावसंख्या धावफलकावरती 4. 54 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. ऑलरेडी SSCC कंबलपाडा संघ 2 मॅचेस जिंकत पुढे सरकलाय. आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. क्वाड बिहाइंडच्या रूपानं ज्या पद्धतीने शक्ती पाटील बाद झाले त्याच पद्धतीने किरण ठाकूरला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. ऑन हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने जी स्पर्धा स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा आयोजित स्वर्गीय घोटीराम पुंडलिक मात्रे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. नक्कीच आपण पाहतोय सर्व आयोजन कमिटीचा विशेष आभार. आम्हाला आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे सुद्धा आम्ही आभार मानू. ओ लाईन चांगली आहे. फुलर लाईनचा बॉल. चेंडू बाटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय. यापेक्षा चांगलं कमबॅक गोलंदाजाकडे का असू शकतं. 2 विकेटांनी कॅरी केला. त्यानंतर डॉट बॉल. विश्वास पाटील चांगली गोलंदाजी करतायत. विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी मैदानावरती होतीये. हो आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. जर गोलंदाजी आवडली असेल विश्वास पाटीलची तर टाळा व्हायला हरकत नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक राहिले या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल. धावफलकावरती 4. 54 धावांचं आव्हान आहे टीम खिडकाली संघासमोर. बॅटची आतली कडा मागे चालला बॉल. फर्स्ट स्लिपला 1च धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकानंतर आता धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे. 49 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये टीम खिडकाली संघाला. दरम्यान 18 बॉल 49 धावांची गरज या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न असेल. विशेष आभार संपूर्ण व्यवस्थापन समितीचा आणि सन्माननीय आमचे चाळके सर यांचा विशेष आभार. मात्रेपाडा ऑल टीमचा विशेष आभार. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचा विशेष आभार आणि ऑफिशियल आमचे सर्व पंच कमिटी स्कोरर आणि आमचे साथी समालोचक गणेश मात्रे यांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. 18 बॉल 49 धावांची गरज आहे. गोलंदाज सचिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. चिंचवली गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोन्ही एंड कडून हे षटक या ठिकाणी टाकण्यात येतात. एका बाजूला मात्रेपाडा गावाचा एंड आहे तर दुसऱ्या बाजूला चिंचवली गावाचा एंड आहे. त्याच गावातून बिलॉंग करणारे आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर गणेश मात्रे. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेन. चेंडू मात्र बॉडीवरती आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू कॅरी करू शकले नाही आहेत. व्यवस्थित आपण पाहतो गॅदर करू शकले नाही आहेत. आणि आता या ठिकाणी ही चिकी सिंगल 1 धाव एकवटण्यात आलेली आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही. 18 बॉल 49 धावांची भरपूर मोठी दरी आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल ड्रॉप.
आणि या ठिकाणी 2 धाबा मिळतात. कॅचेस बिन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, असं हे समीकरण असतं. पैतानापती आपण पाहतोय आज चांगली मेहनत दोन्ही टीम करतायत, कारण सामना अत्यंत महत्वाचा आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकू किंवा मरू म्हटलं जातं ना. आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना, तर मात्र यशालाही पर्याय उरत नाहीये. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. अगदी लेट पण थेट बळेल चौकार. टीम खिडकाली संघाला 4. नितांत गरज होती आणि तो फटका सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना बॅट्समन अनिल पाटीलच्या बाटामधून आलेला आहे, जो मात्र सलामीला आला होता. अनिल शक्ती पाटील बाद झाला. किरण ठाकूर स्वस्तामध्ये माघारी परतला. दीपक पाटील आता त्याला साथ देत आहेत. ओ लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि अचंबित करणारा चेंडू होता. वेग प्रचंड होता. धावा फलकावरती आपण पाहिलं तर आता 13 धावा आहेत, 13 रन्स. गोलंदाज सचिन पाटील. चला लाईट गाडीची बंद करायची आहे. स्क्रीनच्या मागे जी गाडी आहे, ओ यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. समोर जी गाडी आहे, ओके, विनंती राहील की ती गाडी आपण लवकरात लवकर त्या ठिकाणून बाजूला घ्यायची. थँक्यू. 14 धावा धावफलकावरती आहेत, 14 रन्स. पुन्हा एकदा शफल झालेत. आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. टीम खिडकाली संघाला षटक क्रमांक 2 साखळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये टीमची टोटल 18 वरती पोहोचली आहे. 12 बॉलमध्ये 18 बनवण्यात आल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 36 धावा बनवायच्यात. इथून मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. अटॅकिंग मोड मध्ये यावेळेस बॅटिंग करावी लागणार आहे खिडकाली संघाला. जर्मन पहिला बॉल, लाईन चांगली आहे. पंच सांगतात डॉट बॉल. सुनील भुईर यांना तुम्ही पाहतात मुख्य पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम पिसवली स्क्वेअर लेगचे पंच संतोष साळवी, मॅन फ्रॉम कंबलपाडा. ऑन साइडला वर स्ट्रोक, बडी विकेट. काव कॉर्नरला मात्र बीट करत जाईल. बॉल सीमा पार ताकदीच्या जोरावरती. जर षटकारापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त धावा देता आल्या असत्या तर मात्र या फटक्यावरती देता आल्या असत्या. बॉल सीमा पार, लांबच लांब पल्ल्याचा षटकार थांबायचा आणि षटकाराने आता मात्र आगास केलाय. पहिला डॉट, त्यानंतर पंडित काळनवरती आक्रमण. षटकार आला. ओ लाईन या ठिकाणी खराब आहे. पंच दर्शवतात पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात जमिनी समांतर करत असताना. इट इज वाईट बॉल.
10 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 29 धावांची गरज आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्र तेच निवडले, फिल्डर होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय गगनचुंबी षटकार. मास्टरने सांगितलं की आलाय थंडीचा महिना, परंतु आता कडाक्याची थंडी असून सुद्धा हा सामना गरम केलाय. या 2 षटकाराने 12 बॉल 36 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट आला, षटकार आल्यानंतर एक चेंडू खराब सुद्धा टाकण्यात आला. अद्यापर्यंत 3 बॉल 13 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. गोलंदाज पंडित काळे यांच्या वतीनं 9 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 9 बॉल मध्ये विजयासाठी गरज असेल तब्बल 23 धावांची. 9 बॉल 23 हे 21 मागचं शिल्लक आहे. आणखीन एक आपण पाहतो बॅट अँड वॉच क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर, जणू काही स्कीट झाले. नशिबाचा चौकार मिळेल टीम खिडकाली संघाला आणि आता मात्र हे षटक बोनसच्या स्वरूपात मानलं जाईल. धावा मिळतील 4. आठ बॉल 19 धावांची गरज. चला मॅच स्पीडअप करायची आहे. विनंती राहील टीम हेडूटने संघाला. शेकोटी कोणी केली ती प्लीज बंद करा, प्लीज विनंती राहील. कारण पूर्णपणे या सामन्यावरती या फॉग येतोय. अर्थातच आपण पाहतो या ग्राउंड मध्ये थोडस अडथळा निर्माण होऊ शकतो. ऑन साइडला बॉल चालला, एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल हवी आहे प्रदीप पाटीलला, दुसरी धाव आणि दीपक पाटीलला, आणि ही धाव सुद्धा कंप्लीट करण्यात आलेली आहे. अगदी आपण पाहतो अक्षरशः धावांचा आता बनवा पेटवलाय. 18 बॉल 18 धावा 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या होत्या. 12 बॉल 36 ची गरज होती. या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर आता विजयासाठी 7 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असणार आहे 17 धावांची. 7 बॉल 17 धावा. पंडित काळन ऑन साइडला फटका चांगला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा पार. दीपक पाटीलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक सनसनीत चौकार. कधी बॉल असा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 23 धावा आलेले या षटकामध्ये आणि आता 6 बॉल 13 धावांची गरज. वड मॅच शेवटचा षटक. 6 बॉल 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करा. पंच ताकीद द्या दोन्ही टीमला, खास करून फिल्डिंग करणारा संघाला ताकीद द्यायची आहे. 6 बॉल 13 धावांची गरज. गोलंदाज सुधीर काळन. खिडकाळी संघ जर हा सामना जिंकला तर सुनील पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. 12 बॉल 36 धावांची गरज होती तेव्हा पाठीराखे थोडेसे मागे होते, परंतु असा
काय सामन्यामध्ये कमबॅक झालाय. या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर आता जणू काही या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा मैदानाला आग लागली आहे. 6 बॉल 13 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो निर्णायक षटकामध्ये सुधीर काळन, त्याला धाबा वाचवायचे आहेत. प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतो त्यांना धाबा बनवायचे आहेत. कोण कोणावरती भारी पडेल आ देखिए जरा किसमें कितना है दम, जरा जम के रखना कदम मेरे साथिया. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो यॉर्क लाईनचा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. भन्नाट वेगाने बीट करत असताना गोलंदाज सुधीर काळन, चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे. सामना त्यांना सुद्धा जिंकायचे. याच अनुषंगाने हे षटक हाताळलं जाईल. प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय किडकाळी आहे, ती सुद्धा हार मानायला तयार नाहीये. 5 बॉल 13 धावांची गरज. या मॅच मध्ये कोण कोणाची 3-13 उडवेल हे आपल्याला पाहायचे. गोलंदाज सुधीर काळन, स्ट्राईक इनला फलंदाज अनिल पाटील जो सलामीला आलेला आहे खेळाडू. ओ यावेळेस अगदी आपण पाहतोय लेग बिफोर विकेटची अपील करण्यात आली आणि इथे पंचांनी सांगितलं लाईन खराब आहे. सेकंड कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 3 धावा कंप्लीट होतील. पाहावं लागेल. ऑलरेडी बेल्स खाली पडल्या होत्या आणि आता 3 धावा मिळत आहेत. बॅटिंग करत असताना खिडकाळी संघाला काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 13 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर आता मात्र जिथे 1 धाव होणं मुश्किल होतं तिथे मिळाल्या 3 धावा आणि आता येणारी 4 बॉल 10ची गरज. सामना जर रबडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळावायला हरकत नाहीये. सामना कोणी जिंको, टीम हेडउटने की टीम खिडकाळी, परंतु क्रिकेटचा विजय होतोय आणि या ठिकाणी या क्रीडा नगरीचा विजय होतोय. चला पाण्याची मागणी करण्यात आली आहे. 4 बॉल 10 धावांची गरज. ची गरज आहे. स्ट्राईक हवी होती फलंदाज दीपक पाटीलला, त्याला मात्र स्ट्राईक मिळाली आहे. ज्या दीपक पाटीलने या सामन्याच्या आशा जिवंत केल्यात ना तो मात्र दीपक पाटील आता सध्या स्ट्राईक एंडलाय. पहिला डॉट आला त्यानंतर 3 धावा आणि आता मैदानामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झाले ते टीम खिडकाळी संघाच्या बाजूने. पाहावं लागेल. गोलंदाज सज्जा बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो अंतिम षटकामध्ये सुधीर काळन ऑल साइडला फटका, चांगला दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुधीर काळेंच्या विरोधात आलाय. दर्जेदार चौकार. रन्स मिळतील 4. जबरदस्त खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघ मेहनत करतात. श्रीकृष्णाने नक्कीच आपण पाहतो गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही जर धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल आणि तुम्ही जर चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. या मॅच मध्ये सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतो अक्षरशः बरसतोय. आता मात्र धावांची गरज आहे. 6 येणारे 3 बॉल शिल्लक. ओ खोलवा टप्पाचा बॉल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सुधीर काळांनी कमबॅक केलंय. 1 धाव तिथे एकवटली आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. अनिल
पाटील मैदानामध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत सलामीला 2 बॉल 5 ची गरज 2 बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर सामना फिनिश होऊ शकतो जर डॉट बॉलाला विकेट आली तर पुणे एकदा टीम हेडूटने या मॅच मध्ये डोकं वर काढेल पाहावं लागेल कोण गोलंदाज की फलंदाज या मॅच मध्ये पकड मजबूत करेल सामना दर्जेदार काबाशा दिशेने बॉल चाललाय सीमा पार आणि या चौकाराने स्कोर आर लेवल धावा धापलकावरती 53-54 धावांची गरज असताना टीम खिडकाळी सुद्धा पोहोचली आहे 53 वरती आणि आता अवघ्या 1 बॉल 1 धावेची गरज जास्त वेळा होत नाहीये कारण फलंदाज डबल माइंड मध्ये असतात पाहावं लागेल क्रिकेट मित्रांनो कधी कोणाला हसवेल तर कधी कोणाला रडवेल हे आपल्याला पाहायचे 1 बॉल 1 ची गरज आहे आता मात्र फिल्डिंगचं जाळ रचलंय या ठिकाणी आपण पाहतोय अम्ब्रेला फिल्डिंग पाहायला मिळेल 1 बॉल 1 ची गरज जर हा चेंडू डॉट आला विकेट आली तर सुधीर काळन या नावाची चर्चा होईल जर मात्र इथे 1 धाव बनवण्यात आली तर मात्र दीपक पाटील या नावाची चर्चा होईल अनिल पाटील या नावाची चर्चा होईल गोलंदाज सज्ज सुधीर काळन शेवटचा बॉल ऑन साइडला उडवलाय विजय स्ट्रोक विजय भव सामना जिंकलाय टीम खिडकाळी संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक टीम हेडूटने